श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या ताईंना कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि सगळ्या माझ्या ताई दादांना, सगळ्या छोट्या मोठ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष पूर्ण झाली आहे. तर खूप छान वाटते. स्वातंत्र्य दिन म्हणलं की प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे आपल्यासाठी एक सणासारखेच आहेत. सण जसा साजरा करतो तसं काही ठिकाणी तर खूप छान करतात बरं का, की गोड बनवायचं घरी. मी पण विचार करायला आज थोडासा शिरा वगैरे बनवावा म्हणून. आज जैनं काही दप्तर नेलंच नाही शाळेत, कारण त्याचा 15 ऑगस्ट असल्यामुळं त्यानं फक्त डब्बाच घेऊन गेले. आता लवकरच सुटत आहे त्याच्यामुळे गेलं नाही त्यानं घरी दप्तर वगैरे काही नेलं नाही आहे. तर घरीच ठेवले आज दप्तर. आंटीकडं थांबल थोडंसं. आज किचनमध्ये व्हिडिओज करायला जमणार नाही, कारण आमच्या इथं झेंडावंदन होतं इथं. आणि दिवसभर ती पार्क आहे बरं का, ह्याचं गव्हर्नमेंटचंच आहे. तिथं म्हणजे बोरचं पाणी वगैरे सोडतात का, तर तिथं झेंडा फडकवतात. तर इथून दिसतंय आपल्या इथून. तिथं दिवसभर आज स्पीकर चालू असते. आज म्हणजे हेच होतंय समजा सगळे, त्याच्यामुळे इकडल्या घरात आले, बेडरूममध्ये आले. आणि इथं म्हणलं आता थोडंसं पडदा लावून आता इथंच बसावं लागेल, नाहीतर अजून आवाज येतं या असं होतंय. तर म्हणलं आता इथंच बसून थोडंसं इकडच्याच घरात व्हिडिओ करावं लागतं का काही की. तसंच झालं, इकडचंच करावं लागलं. सकाळी 7 वाजल्यापासून जसं झेंडावंदन झालं आहे का तेव्हापासून स्पीकर चालू येतं. पण खूप छान वाटायले ऐकायला बरं का. मस्त असं वेगळीच फिलिंग येते. आपलं स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन जर असेल ना, तर माणसाला मनामध्ये सुद्धा छान असं वाटतंय बरं का ताईंनो. तर चला, मला करायचं आज ह्याचं गरगट तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. तर तिकडे गेल्याच्या नंतर अजून दाखवते तुम्हाला. मी ह्याची भाजी आणली. कशाची का बाई, मी विसरून जाते बघा ताईनं. चुक्या भाजीचं गरगटं करायचं. मस्त छान होतं, 1 नंबरमध्ये बघा. मी तुमच्यासोबत शेअर करते ताईनं. तर त्या कोट्या आहेत, एकात गहू येतं आणि एकात ज्वारी आहे, आणि बाजूला जे आहे ते तांदूळ येतं. त्याला कोटीच नाही आहे. आता काय करावं, ह्याला कोटीच नाही आहे ठेवायला तांदूळाला. आणि घर खूप छोटं आहे ताईनं. हे पा असं एकदम असं 4च फरशाचं घर आहे आपलं, छोटे आहे हे पा असं. त्याच्यामुळे ना थोडंसं बसत नाही आहे सामान वगैरे. तर म्हणून त्याच्यामुळं हे असं इथं ठेवलं आहे. ही कोटी, ही ज्वारीची आणि ही गव्हाची आहे. आणि इथं जे आहे ते तांदूळ. आता तसेच खाली एक फळी ठेवली आणि त्याच्यावर तांदूळाचा कट्टा ठेवला आहे. कारण किचनमध्ये ठेवलं तर कसं आहे, पुसताना किंवा पाणी वगैरे पडलं तर इथं बेडरूममध्ये कसं आहे थोडंसं हे होतं आहे ना, सेफ राहतं आहे थोडंसं पाणी वगैरे. साईडला आहे थोडं. तर चला दाखवते तुमच्यासोबत, शेअर करते. तर बघा, चुका मस्त असा खूप छान आणि खूप फ्रेश होता. मी ह्या काड्या पण टाकणार आहे, कट केल्या त्या, पण थोड्याशा काशा हेच आहेत कवळ्या ह्या पा. त्याच्यामुळे मला ह्या काड्या पण टाकायच्यात, नाही देणार फेकून, कारण काड्यामध्ये सत्व असते सगळं. अशी एकच मिरची घालायची, अर्धा टोमॅटो घालणार आहे. मस्त अशी सकाळीच पाण्यात फ्रेश धुवून घेतली आहे. खूप छान आहे ताईंनो. थोडीशी काशी डाळ घालायची आणि हे चिरून ह्याच्यात टाकणार आहे. असंही टाकलं तरी चालतंय, पण ते खाताना जरा हे होईल, त्याच्यामुळं म्हणलं आता थोडंसं चिरावं, ह्याच्यात टाकावं. ह्याला 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. मस्त छान गरगटं होते बघा ताईनं. शेअर करते तुमच्यासोबत पण. तर चला, मस्त असं आपलं गरगटं शिजलंय. ह्याच्यामध्ये काय घातले तर थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला, आणि हे दिसायले का हे काही असं कडीपीठ घातले. 2 चमचे पोहे खायचे. फोनला चार्जिंग नव्हती, दाखविणं झालं नाही. आणि त्याच्यासाठी घेतलंय मी आता हिरव्या मिरच्याचं. मला मस्त गरगटं करायचं आहे बघा. असा ठेसा मस्त भाजून काढून घेतला, ह्याच्यातच टाकून घेते. भरपूर लसण घातला आहे ठेशाला मी. भरपूर माझ्या मिरच्या तिखट नाहीत बरं का, म्हणून मी भरपूर टाकायले ताईनो. तुम्ही म्हणता ना एवढं, तर मिरच्या अजिबात तिखट नाही तर कसल्याच. हे पा एकदा करून बघा असं हे गरगटं चुक्याचं. त्याच्यासाठी हे पा लसण अजून ह्याच्यात पण घेतला आहे. तर सकाळी काय केलं तर मस्त अशी मिठातली गवारीच्या शेंगाची भाजी सुंदर झाली बघा. आता हे गरगट्याचा प्लॅन म्हणलं भाजी पुन्हा, कारण फ्रेश होती, नंतर नाही लागत चांगली. चला आता फोडणी देऊन घेते ह्याला. तर बघा, सुंदर असं मस्त चुक्याचं आपलं गरगट 1च नंबरमध्ये झाले. शिजलंय पण छान, आणि हिरव्या मिरच्या असल्यामुळे अजून ह्याचं टेक्चर छान आले. मी टाकली, मला भाकरी, लेकरांना केल्यात पोळ्या, आणि त्यांना लावलाय भात. ह्याच्यासोबत आता भात खायचा आहे त्यांना. म्हणलं खा, कसं खायचंय तसं. तर कसं वाटायलंय गरगट नक्कीच करून बघा ताईनं एकदा. खूप छान होतंय, चवीला छान लागतंय. आणि चुक्याची भाजी एकदा तरी आठवड्यातून खाण्यात आली पाहिजे. आता मी तर आणणारच आहे बघा प्रत्येक शुक्रवारी. तर चला म्हणलं काहीतरी लेकरांना आज विशेष करावं. 15 ऑगस्ट आहे म्हणून म्हणलं आता पावभाजी
तर असं उकडून सगळं घेतले. आणि आता मी थोडीच करायले, कारण उद्या आहे भावाचा उपास, परवा दिवशी आहे सोमवार, पंचम. तर पंचमीचं पुन्हा पुरण होतं आहे, उरलेलं कोण खात आहे ना. तर असं एरवी मी जास्त करीत असते भाजी, कारण उरलेली का सकाळी नाश्त्याला पण खाते. तर पण आता ह्या दोघींना उपवास, आमच्या तिघींना पण उपवास आहे, कोण खाणार आहे, म्हणून मग आता थोडीच आहे क्वांटिटी आज भाजीची. हे बघा, हे टोमॅटो चिरून घेतलेत, शिमला मिरची चिरून घेतली आहे, कांदा अद्रक लसूणची पेस्ट, कढई ठेवली, छोट्याच कढईत करायची मला भाजी, जसं की तुम्हाला सांगितलं. लेकरांचा नाद होता पोरींचा, काहीतरी वेगळं कर म्हटलं, चला आता वेगळं काहीतरी करावं. आता 2 दिवसाचे उपास आले, त्या पण दोघी धरणार आहेत सोमवार, आणि उद्या तर भावाचाच उपास आहे. ते तर काय कंपल्सरीच असते, समजा सोमवाराचं म्हणलं नका धरू, काय करतात काय माहिती आता. तर अशी आपली आता आजची पावभाजी करणार आहे बघा मी. तर बघा, मस्त असं टोमॅटो आणि आपली शिमला मिरची छान वाफवून घेतली, थोडे खडे मसाले टाकले त्याच्यात, आणि हे इकडं असं मॅक्स करून घेतलंय बघा आपलं पावभाजीचं छान असं मस्त. कारण थोडीच करायले, थोडंच आहे. आणि हे आहेत मसाले, आमच्या जयला खायची जरा स्पायसी, त्याच्यामुळे त्यांना जास्त तिखट घ्यायला लावलंय मला. बघा हे बघा, आता बघू जशी होईल तशी. छान अजून थोडंसं अजून एक 10 मिनटं ठेवते ह्याला, म्हणजे छान वाफवतं या. तर आपली मस्त अशी ही भाजी, पाव, मस्त बारीक चिरलेला कांदा, अजून चिरायलेत कांदा, आणि पावभाजी तेच की मग, आणि हे लिंबू. तर कशी वाटली आपली रेसिपी? सोप्यात सोपी, झटपट होणारी मस्त अशी पावभाजी. या सगळेजण खायला.